तळकोकणात भाजपा विरुद्ध सेना संघर्ष पेटला. निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर पुन्हा केले गंभीर आरोप. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल, कधी कोणती राजकीय समीकरणे बदलतील आणि कधी कोणती समीकरणे जुळतील याचा कोणी अंदाज लावू शकत नाही. आणि त्यामुळे आता तळकोकणातील महायुतीचे राजकीय गणित बदलताना पाहायला मिळते. आणि त्याला कारण म्हणजे आमदार निलेश राणेंनी भाजपा विरोधात सुरू केलेली कारवाई. आमदार निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करून भावाविरोधातच रान उठवलंय. भावांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे कणकवलीचे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच निलेश राणे यांनी बुधवारी मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकले आणि त्याशिवाय भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय. प्रसारमाध्यमांसमोर आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय की भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण 24 ते 25 तारखेला मालवणमध्ये आले होते. तेव्हा आम्हाला संशय आला होता की हे उलटे सुलटे प्रकार सुरू करणार, कारण आम्हाला त्यांच्या काही सवयी माहीत आहेत आणि या ठिकाणच्या निवडणुकीत वातावरण बिघडवण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली होती. त्यामुळे आम्ही काही गोष्टींचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू केल्यानंतर आम्हाला कालचा पत्ता सापडला. त्यामुळे आम्ही तिथे गेलो तेव्हा कळले की इथेच सर्व काही जमा होत आहे. पण अशा प्रकारे वाटण्यासाठी पैसे आणणे याची ही एकच बॅग नाही. तेव्हापासून रवींद्र चव्हाण येऊन गेले तेव्हापासून 50ला 1 कोटी आणण्याचं काम सुरू झालंय. पैसे आले की मग माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार, असं काम सुरू असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. मी अनेक दिवसांपासून जे आपल्याला बोलतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल. ते परवा मालवणला आले होते. टोपीवाला ग्राउंडमध्ये त्यांची सभा होती. पण सभा हे फक्त निमित्त होतं. ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाजा माझ्याकडे होता. म्हणून मी हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार, कसं करणार. आणि मग 1 दिवसानंतर मला हा विषय हाती लागला. कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही. मी सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो. एकही अपशब्द वापरलेला नाही. त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहित नाही, तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता, पण तो बेडरूममध्ये होता, पैसे लपवालपवी करत होता. मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला. घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो, बंड्या परत फटीतून माझ्याकडे बघत होता. मी बोललो, तुम्ही फटीतून का बघताय? आपली जुनी ओळख आहे. आणि ते घाबरले. आणि मी बोललो, बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे. जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलंय. निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं. आता मी काय थांबू शकत नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार, कारण का तुम्ही हे सगळं उघड उघड करताय. शहराच्या मधोमध हे घर आहे. म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही. मधोमध घर आहे, खाली पतपिढी आहे. आणि मग तो आतमध्ये गेले. हे दोघंही, जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला. मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मी काली बोलून दाखवलं ती एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही. एक डायरी सुद्धा आहे. आम्ही ते सगळं पोलिसांना हँडओव्हर आणि अधिकाऱ्यांना हँडओव्हर केलेलं आहे. त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला. ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे. मी त्यांना विचारणार, एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये. कारण का रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी असं त्या घरातूनच, आणि अजून जी काही 2-3 घरं आहेत अशा घरातून हा पैशाचं वाटप रोज सुरू आहे. म्हणजे हे म्हणजे 2 दिवस झाले. रवी चव्हाण आले, त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, म्हणजे आल्यानंतर जे कंटिन्यू 2-3 दिवस असतात ते. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कणकवली.